हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थ्यांनो. जर तुम्ही 4.1 डबल स्टँडर्ड्स ही कविता शिकणार असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ परफेक्ट आहे. कारण आपण या कवितेमध्ये सगळ्या कवितेचा आढावा घेतला आहे, पूर्ण अर्थ समजून घेतला आहे, शब्दार्थ समजून घेतलेत. त्यामुळे तुम्हाला खूप मजा येणार आहे. 4.1 डबल स्टँडर्ड्स. आता डबल आणि स्टँडर्ड्स याचा अर्थ समजून घेताना डबल म्हणजे 2, स्टँडर्ड्स आपण म्हणतो ना, स्टँडर्ड्स म्हणजे गुणवत्ता किंवा दर्जा. आता इथे डबल स्टँडर्डचा अर्थ काय? 2 दर्जा असं आहे का? तर नाही. ते इथे दुटप्पीपणा, दुजाभाव म्हणजे एकाला एक वागणूक, दुसऱ्याला एक वागणूक, या अर्थाने इथे डबल स्टँडर्ड्स म्हटलेलं आहे. आता ही कविता जी सुरू होते डबल स्टँडर्ड्स म्हणजे दुटप्पीपणा, दुजाभाव या टायटल अंतर्गत, शीर्षकाअंतर्गत, तर तुमच्या लक्षात आलं असेल की दुजाभाव घरात होतो का तुमच्या? म्हणजे समजा तुम्ही दोघं बहीण असाल किंवा भाऊ असाल किंवा बहीण भाऊ असाल तर असं होतं का की एकाला एक वागवलं, एकाला एक वागवलं, त्याला म्हणून दुजाभाव. किंवा आई वडील एक वागतात, तुम्हाला एक सांगतात, त्याला म्हणतात की वेगळं वागणं, दुटप्पीपणाने वागणं, दुजाभावाने वागणं. आता इथे आपण जर चित्र बघितलं तर आपल्या लक्षात येतं की एक मुलगा किंवा एक मुलगी आईवडिलांकडे अशी रागाने बघत आणि आईवडील पण असे रागाने बघत, म्हणजे काही फार छान कॉन्व्हर्सेशन नाही वाटत आहे, आनंदी वातावरण नाही वाटत आहे. पण इथे आईवडिलांच्या भुवया पण ताणल्या गेल्यात आणि त्या बाळाच्या पण भुवया ताणल्या गेल्या, म्हणजे काहीतरी सिरियस कॉन्व्हर्सेशन चाललं आहे आणि त्या संभाषणावर आधारित ही कविता आहे. ठीक आहे. आता पुढे आपण बघतोय, When I wake up late, I'm getting very lazy. When you wake up late, it's the alarm that crazy. कविता वाचूयात ना. माझ्या मागे कविता म्हणा म्हणजे तुम्हाला मजा येईल, कारण कविता म्हणणं इटसेल्फ एक छान टास्क आहे. When I wake up late, I'm getting very lazy. When you wake up late, it's the alarm that crazy. When I say no to something, I'm being stubborn. When you say no to something, you are being firm. When I raise my voice, it is shocking and rude. When you raise your voice, you are teaching me to be good. When I break something, I'm clumsy or careless. When you break something, it slipped, you were helpless. When I do something wrong, I'm such a terror. When you do something wrong, it's a forgivable error. When I quarrel with a friend, I'm wild and naughty. When you quarrel with a neighbor, you are only doing your duty. So I'm always wrong and you're always right. Oh, why do people grow up and spoil a child's delight? म्हणजे आता एक मुलं असं भांडतंय, कचा भांडतंय आपल्या आईवडिलांसोबत की तुम्ही एक केलं की तुम्हाला एक नियम, मी एक केलं की मला एक नियम, असं का असं त्याला प्रश्न पडतोय. तर आता इथे आपण ही अर्थ समजून घ्या. व्हेन. आता व्हेन हे जे ना, हे प्रश्न विचारण्यासाठी खास करून वापरतात की व्हेन आय वेक अप लेट, मी जेव्हा उशिरा उठतो, जेव्हा तेव्हा पण व्हेन आय वेक अप लेट, मी जेव्हा उशिरा उठतो, आय एम गेटिंग व्हेरी लेझी, मी ना आळशी समजला जातो, मला तुम्ही लोक आळशी समजता. व्हेन यू वेक अप लेट, जेव्हा तुम्ही उशिरा उठता, इट्स अलार्म दॅट क्रेझी. अलार्म दॅट क्रेझी म्हणजे अरे माझं घड्याळ वाजलंच नाही, माझा अलार्म वाजलाच नाही, असं तुम्हाला वाटतं. वेन आय से नो टू समथिंग, आणि मी जेव्हा एखाद्या गोष्टीला नाही म्हणतो, आय एम बिग स्टबर्न म्हणजे उद्धट, तर मी तेव्हा उद्धट समजला जातो. काय उद्धट पोरगं आहे. वेन यू से नो टू समथिंग, यू आर बिंग फर्म. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला नाही म्हणता तेव्हा तुम्ही किती फर्म आहात. म्हणजे नाही, माझ्या बाबांना एकदा नाही म्हटलं की नाहीच, माझी आई एकदा नाही म्हटली की नाहीच, आम्ही कसं अजिबात आमच्या विचारांनी हालत नाही, असं आई वडील समजतात की नाही, किंवा आपण समजतो. पण मुलांनी म्हटलं हे मी नाही करणार हे काम, मी नाही ते करणार, मी नाही झाडून काढणार, मी नाही घरावरणार, झालं, आई वडील बदडतील, हो की नाही. कारण मग तेव्हा ते उद्धटपणाचं लक्षण मानलं जाणार. तू नाहीच कसा म्हटलास, तू नाहीच कशी म्हणालीस, होतं की नाही असं. पण इथे मात्र आईवडिलांनी नाही म्हटलं तर मग ते मात्र अगदी फर्म असतात बरं का. फर्म म्हणजे त्यांच्या मताशी ते हलत नाही, ठाम राहतात. इथे फर्म या अर्थाने की ते मताशी ठाम राहतात. When I raise my voice, it is shocking and rude. मी जरा आवाज मोठा केला तर तुम्हाला धक्का बसतो आणि ते उद्धटपणाचं लक्षण मानलं जातं. शॉकिंग म्हणजे धक्का बस, काय तू माझ्यावर आज चढवलंस, तू माझ्याशी मोठा आवाज करून कसं काय बोललास. आणि रूड म्हणजे उद्धट, माझ्याशी उद्धटपणाने कसा बोललास, असं होतं ना.
वेन यू रेज युअर व्हॉइस. पण तुम्ही जेव्हा तुमचा आवाज वाढवता, तुम्ही म्हणजे कोण? पालक. ते मूल म्हणतंय, पालकांनो तुम्ही जेव्हा तुमचा आवाज वाढवता, यू आर टीचिंग मी टू बी गुड. तेव्हा मात्र तुम्ही मला चांगलं शिकवता ना. कारण तुम्ही काय म्हणता, आवाज वाढवल्याशिवाय तुला कळतच नाही, मोठ्याने बोलल्याशिवाय तुला कळतच नाही, कारण आवाज वाढवला तरच तुला समजतं. वास्तविक पाहायला गेलं तर आपल्या आईवडिलांवर आवाज वाढवायचा नसतोच, कारण आपले आईवडील असतात, ते त्यांचा आदर करणं हे आपलं कामच आहे. पण हे लहान मुले, ह्याला आता कळत नाही आहे बाकीच्या गोष्टी, त्यामुळे ते भांडतंय की मला तुम्ही आवाज वाढवता तेव्हा तुम्ही अगदी मला काहीतरी चांगलं शिकवता, आणि मी आवाज वाढवला तर मला लगेच उद्धट समजता. वेन आय ब्रेक समथिंग, जेव्हा मी काहीतरी तोडतो, आय एम क्लमझी और केअरलेस. म्हणजे माझ्याकडनं काही जरी तुटलं ना तर लगेच मला काय समजतं, तुम्ही किती वेंधळ आहे. क्लमझी म्हणजे किती वेंधळ आहे, केअरलेस म्हणजे किती निष्काळजी आहे. वेन यू ब्रेक समथिंग म्हणजे तुम्ही जेव्हा काहीतरी तोडता, इट स्लिप्ड, अरे माझ्या हातातनं ना जरा निसटलं, यू आर हेल्पलेस. आम्ही काहीच करू शकलो नाही रे, माझ्या हातातनं बघ ना बाऊल सटकला, माझ्या हातातनं वस्तू पडली, मला काही करताच नाही आलं. म्हणजे माझ्याकडनं पण असं होऊ शकतं ना, पण माझ्याकडनं एखादी वस्तू पडली तर तुम्ही लगेच मला नावं ठेवता की किती क्लमझी म्हणजे किती निष्काळजी आहे, केअरलेस म्हणजे किती निष्काळजी आहे, क्लमझी म्हणजे किती वेंधळ आहे. कसं मला लगेच नावं ठेवतं. पण तुमच्याकडनं निसटलं तर तुम्ही लगेच म्हणता की अरे मी काहीच नाही, असहाय्य. हेल्पलेस म्हणजे असहाय्य, मी काहीच करू शकलो नाही, हातातनं सटकलं माझ्या. म्हणजे आईवडिलांसाठी एक नियम आणि मुलांसाठी एक नियम, म्हणून तो भांडतोय. वेन आय डू समथिंग रॉंग, मी जेव्हा काहीतरी चुकीचं करतो, आय एम सच अ टेरर. बापरे, एखाद्या टेरर म्हणजे माहिती ना किती आतंकवादी कसे टेररिस्ट असतात, टेरर म्हणजे खूप भयंकर असं काहीतरी घडतं. वेन यू डू समथिंग रॉंग, आणि तुम्ही जेव्हा काहीतरी चुकीचं करता, इट्स अ फॉरगिव्हेबल एरर. एरर म्हणजे चूक, की तुम्ही फॉरगिव्हेबल म्हणजे माफ करण्यासारखी गोष्ट असते ना. अरे माझ्याकडनं चुकून झालं, पण आमच्याकडनं घडलं तर ते मात्र अगदी भयंकर असल्यासारखं तुम्ही वागवता की नाही. असं म्हणत ते मूल आईवडिलांशी भांडतंय. आता इथं बघा ना, स्टबनचा अर्थ काय दिलाय, स्टबन पर्सन डज नॉट चेंज द वे ही ॲक्ट्स ऑर थिंग्स दो इट मे नॉट बी नाईस. म्हणजे दुसऱ्याला काय वाटतं, काही विचार करत नाही आणि उद्धटसारखं वागतो तो स्टबन. फर्म म्हणजे फर्म पर्सन टेक्स अ गुड डिसिजन अँड डज नॉट चेंज इट. फर्म म्हणजे असा व्यक्ती की जो हटतच नाही, ढळतच नाही त्याच्या मताशी. क्लमझी विदाऊट स्किल ऑर नीटनेस, त्यालाच आपण म्हणतो ना कसला वेंधळ आहे हा, की त्याला काहीच येत नाही, स्किल नाही, नीटनेस नाही. टेरर हिअर इट मीन्स पर्सन हू गिव्स ग्रेट ट्रबल, म्हणजे त्रास देणारा, गोंधळ घालणारा. फॉरगिव्हेबल, इफ समथिंग फॉरगिव्हेबल इट इज नॉट सिरियस, वन कॅन स्टॉप बिंग अँग्री अबाउट इट. म्हणजे माफ करण्याजोगा, आणि एरर म्हणजे मिस्टेक म्हणजे चूक. चला, म्हणजे आपले अर्थ पण कळाले. आता ह्या पानावरचे अर्थ कळालेत. आपण हे पुढच्या पानावर जाऊ. वेन आय कॉरल विथ अ फ्रेंड, आणि जेव्हा मी माझ्या मित्रांची भांडतो, आय एम वाईल्ड अँड नॉटी. त्यावेळेस मी कोण असतो? जंगली. वाईल्ड म्हणजे जंगली, नॉटी म्हणजे खोडकर. म्हणजे मी माझ्या मित्रांची भांडलो की तुम्ही मला म्हणता हे जंगलीचे, हे खोडकरचे. आणि व्हेन यू कॉरल विथ अ नेबर, आणि तुम्ही जेव्हा शेजाऱ्यांची भांडता, कॉरल म्हणजे भांडण, तुम्ही जेव्हा शेजाऱ्यांची भांडता, यू आर ओनली डुईंग युअर ड्युटी, तेव्हा मात्र तुम्ही तुमचं काम करत असता बरं का. म्हणजे किती दुटप्पीपणा आहे बघा इथे. म्हणजे तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांची भांडता, ऑफिसच्या लोकांची भांडता, तेव्हा मात्र तुम्ही तुमचं काम केलं भांडायचं, आणि मी भांडलो की लगेच मला नावं ठेवता. सो आय एम ऑलवेज रॉंग, म्हणजे मी कायमच चुकीचं आहे ना. अँड यू आर ऑलवेज राईट, आणि तुम्ही कायम बरोबर आहे. ओ वाय डू पीपल ग्रो अप, का लोक ही मोठी होतात अँड स्पॉइल अ चाइल्ड्स डिलाईट, आणि डिलाईट म्हणजे आनंद, आणि मुलांचा आनंद खराब करतात, असं इथं ते बाळ म्हणतंय. तर इथे मला सांगा, ही कविता ऐकलं तुम्हाला काय वाटतं? ॲक्च्युली मोठ्यांचा आदर केला पाहिजे, मोठं आपल्या चांगल्यासाठी सांगत असतात, कारण त्यांना खूप अनुभव आलेला असतो, तेव्हा पालकांचं ऐकलंच पाहिजे, आणि पालकांशी असं भांडायचं नाही बरं का. पण तुम्हाला काय वाटतं, कोण राईट आहे? चाइल्ड राईट आहे का पेरेंट्स राईट आहे? मला तुमची कमेंट हवी आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी सादर केला होता मी, म्हणजे सपना टीचर, आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून आहे. सो तुम्ही कुठला माझा व्हिडिओ बघितला आणि मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे बरं का, चाइल्ड राईट आहे का पॅरेंट राईट आहे, द्याल ना प्रश्नाचं उत्तर. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.